नमस्कार मित्रांनो, म्हणून चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भाईंदरला आलोय. भाईंदरमध्ये तुम्ही घरगुती गणपती शोधताय तर खूप सुंदर असा वर्कशॉप मी आज कव्हर करणार आहे. तिथे 5 ते 6 हजार घरगुती गणपती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि खूप युनिक पॅटर्न मधले गणपती तिथे पाहायला मिळतील. तर आज आपण सिद्धिविनायक आर्ट्स कव्हर करणार आहोत. ते तुम्हाला मी पूर्ण दाखवतो. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्हाला घरगुती मूर्त्या शोधतायत तर खूप मदत होईल आणि तुमचे मित्र वगैरे घरगुती गणपती शोधतायत त्यांना व्हिडिओ शेअर करा. आता आपण आतमध्ये जाऊया. भाईंदर ईस्टला तुम्ही इंद्रालोक 6 मध्ये अनुपमा हाईट दिसते तुम्हाला, जी बिल्डिंग आता दाखवली त्याच्याच बरोबर अपोजिट असणार आहे सिद्धिविनायक आर्ट्स. ते आज आपण एक्सप्लोर करतोय. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण देणार आहे मी. इथे 5 ते 6 हजार घरगुती गणपतींच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर असा वर्कशॉप असणार आहे. आपल्या वरसई विरारमध्ये सर्वात मोठा वर्कशॉप तुम्ही बोलू शकता. गणपती बाप्पा मोरया. सुरुवात करूया आपण. या साईडला डिस्प्ले ज्या मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. पाहू शकता सुंदर अशी मूर्ती आहे बघा. उंदरावरती गणपती बसलेला, डायमंड वर्क पहा. बाहेर या 3 मूर्त्या आहेत. त्यानंतर ही एक सुंदर मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि त्या साईडला पण मूर्ती आहे, तेही तुम्हाला दाखवतो. या साईडला बघा दगडूशेठ हलवाई सारखी सुंदर अशी मूर्ती आहे सिद्धिविनायक रूपी बघा. त्यानंतर बघा सेम टू सेम मूर्ती आहे. तिथे सुद्धा 3 मूर्त्या. त्या तुम्हाला डिस्प्लेच्या मूर्त्या पाहिल्यावरच समजल्या असतील. आतमध्ये जाऊया बघा. इंटेरियर किती भारी आहे. 5 ते 6 हजार मूर्त्या म्हणजे केवढा मोठा वर्कशॉप असेल विचार करू शकता. हे बघा सुंदर आहेत. पहिल्या आपण साईडला या ज्या साईडच्या मूर्त्या आहेत लेफ्ट साईडच्या त्या मूर्त्या दाखवणार ज्या इको फ्रेंडली आहेत. या उजव्या हाताला तुम्ही बघताय त्या पूर्ण पीओपीचा सेक्शन आहे. तर हे बघा सुंदर अशी बालाजी रूपी मूर्ती आहे. त्यानंतर बघा इको फ्रेंडली गणपती बाप्पा तुम्हाला पहिले दाखवतो. त्यानंतर मग पीओपीचे गणपती आपण पाहायला जाऊ. सुरुवात या साईडने करूया आपण. बघा खूप साऱ्या मूर्ती आहेत, तुम्हाला आधी बघून घ्या. त्यानंतर बघा सिद्धिविनायक आर्ट्स. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मूर्तीची प्राइसिंग वगैरे विचारू शकता. आता आपण सुरुवात करूया. इको फ्रेंडली पहिल्या मूर्त्या दाखवतो. खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा या मोठ्यांपासून छोट्या म्हणजे पकडू शकता तुम्ही 2.5 ते 3 फुटाच्या पण मूर्त्या आहेत आणि छोट्याही मूर्त्या आहेत. त्या पण पीओपी आहेत आणि इको फ्रेंडली पण आहेत. तुम्हाला खूप कमी ठिकाणी भेटतात अशा दोन्ही मूर्त्या. नाहीतर एक ठिकाणी पीओपीच मूर्त्या असतात किंवा एक ठिकाणी इको फ्रेंडली. इथे दोन्ही मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि अशा मूर्त्या तुम्ही पूर्ण मुंबईमध्ये कुठेच मिळणार नाहीत. त्या मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा सुंदर सुंदर डायमंड वर्क केलेल्या मूर्त्या आहेत. त्यानंतर युनिक फेट्यावाल्या सुद्धा मूर्त्या आहेत. अशा खूप साऱ्या मूर्त्या आता तुम्हाला मी दाखवणार आहे. तर तुम्ही पाहून घ्या सर्व. कोणती क्वेरी वगैरे असेल तर कमेंट करू शकता. तुम्हाला पहिलं त्यांचं कार्ड वगैरे पण दाखवलंय. त्यांना तिथे कॉल वगैरे करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता. इन डिटेल आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. टोटल जेवढ्या मूर्त्या आहेत त्या सर्व दाखवणार. या साईडला पाहू शकता तुम्ही ज्या नंबर वगैरे आहेत त्या मे बी मला वाटते बुक वगैरे झालेल्या मूर्त्या आहेत. पण तुम्ही तरी क्वेरी वगैरे काय असेल तर त्यांना विचारू शकता. चला आता आपण पूर्ण जेवढा सेक्शनमध्ये मूर्त्या आहेत त्या तुम्हाला टोटल दाखवतो.
वरती बालाजी रूपी सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा 2 मूर्त्या आहेत, त्याही दाखवतो. क्यूट अशा 2 मूर्त्या डिस्प्लेच्या. ही बघा प्रति बालाजी जसा असणारा यावर्षी गोविंदा गोविंदा कमेंट मी नक्की लिहा. चिंचपोकळीला चिंतामणी असणारा यावर्षी प्रति बालाजी. आता तुम्हाला या साईडच्या मूर्त्या दाखवतो. ती खाली मूर्ती आहे बघा, कुणाल पाटील यांनी बनवलेली मूर्ती आहे. सेम टू सेम रिप्लिक आहे बघा. आता या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. तुम्हाला पीओपी सेक्शनच्या मूर्त्या दाखवणार आहे. त्या साईडला बघू शकता तुम्ही पीओपी सेक्शन आहेत 3. तिथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, तुम्ही पाहू शकता. कोणती मूर्ती तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा सुंदर अशा डायमंड वर्क केले बघा. मुंबईचा राजा डायमंड वर्क केलेली पहिलीच मूर्ती. एवढे वर्कशॉप बघितले मी, पण इथं डायमंड वर्क केलेलं नव्हतं मुंबईच्या राजाला, पण इथं केलेले आहे. दगडूशेठ हलवाई. नंतर या साईडला बघा सुंदर सुंदर छोट्यांपासून खूप साऱ्या मोठ्या मूर्त्या आहेत. युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या तुम्ही पाहू शकताय बघा. फेटे वगैरे बघा कसे आहेत. त्यानंतर ही बघा प्रसिद्ध अशी 2026 मधली शंखामधली मूर्ती. त्यानंतर बघू शकता अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत पीओपी मध्ये. त्या आता तुम्हाला दाखवतो.
तुम्हाला 2.5 ते 2 फुटाच्या वरच्या मूर्त्या दाखवणार आहे. पाहू शकता तुम्ही सुंदर अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. खूप डायमंड वगैरे पण केलेल्या मूर्त्या आहेत. मोठ्या मूर्त्या तुम्हाला आधी दाखवतो. इथे खूप साऱ्या ज्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत त्या पी मधल्या आहेत. सिद्धिविनायक आर्ट्स मधल्या खास ज्या आकर्षित मूर्त्या आहेत त्या तुम्हाला आता दाखवतो. बघा ही मधली मूर्ती बघताय, जे कान वगैरे तुम्ही पाहिलात तर राजा तेजुका सारख्या मूर्त्या आहेत. त्या बघा तुम्ही झूम करून वगैरे म्हणजे पाऊस करून मूर्ती बघू शकताय. बघा सुंदर अशी दगडूशेठ हलवाई रूपी मूर्ती, त्यानंतर सिद्धिविनायक, त्यानंतर कृष्ण रूपी मूर्ती आहे. सर्वांचा प्रसिद्ध असा मागच्या वर्षीचा नाळासोपाऱ्याचा इच्छापूर्ती तशी सुंदर अशी मूर्ती आहे. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. मोठ्यांपासून छोट्या कृष्णरूपी मूर्ती आहेत. बघा यातली कोणती मूर्ती आवडते त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा छोट्या मूर्त्या तुम्हाला दाखवतोय. अशा मूर्त्या तुम्ही कुठेच पाहिल्या नसतील एवढं कन्फर्म, कारण डायमंड वर्क तुम्ही बघा कसा परफेक्ट आहे आणि खूप सारा डायमंड वर्क आहे. युनिक युनिक फेटे आहेत, कलर वगैरे कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता वेगवेगळे आहेत. आणि छोट्यांपासून मोठे आहेत मूर्ती आहे. बघा लाडूवाला गणपती बाप्पा कसा आहे बघा, मस्त हार वगैरे आहे. त्यानंतर बघा गाडी चालवतेली बाप्पा बघू शकता. असे युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या कुठंच मी पाहिल्या नाहीत त्या इथे. हे बघा एलकोट एलकोट जय मल्हार कमेंटमध्ये नक्की लिहा. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर बघा मोठ्यांपासून छोट्या सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला पाहिजेत तर इथे या तुम्ही. 6,000 ते 7,000 मूर्त्या आहेत. तर बघा या खालच्या आता सर्वात ऑलमोस्ट एंडिंगला आपण आलो ते तुम्हाला मूर्त्या दाखवतोय मी. या पीओपीच्या मूर्त्या आहेत. आपण पहिल्या ज्या मूर्त्या दाखवल्या त्या इको फ्रेंडली होत्या. 3 सेक्शन इको फ्रेंडलीचे आहेत, 3 सेक्शन पीओपीचे आहेत. ही बघा सुंदर मूर्ती, तर मला खूप मूर्ती आवडली. त्यांचा बघायचा नंबर वाईज सर्व लावण्यात आले. त्यांचा तबला वाजवलेले बाप्पा आहे, ही मूर्ती तुम्ही पाहिली असेल. अशा घरगुती गणपतीचे आपल्या चॅनलवरती खूप सारे ब्लॉग आहेत. लालबाग परेलचे आहेत, मीरा रोडचे आहेत, विरारचे आहेत. तुम्हाला अजून कोणते पाहिजे ते तुम्ही सजेस्ट करू शकता. हे बघा मोठ्या सुंदर सुंदर मूर्त्या बघू शकता. बघा ही गोविंदा गोविंदा तिरुपती बालाजी रूपी मूर्ती असणार आहे. त्यानंतर बघा इथे डायमंड वर्क चालतो, फेट्या वर्क पण चालतो. बघा तुम्हाला कोणताही गणपतीला डायमंड वगैरे लावायचे असतील, युनिक फेटे वगैरे पाहिजे असतील तेही ते करून देणार. या सुंदर मूर्त्या तुम्ही पाहू शकता, पण खूप भारी सजवलेल्या आहेत. तर बघा तुम्ही इथे गणपती वगैरे बघायला येत आहे, तुम्हाला चॉईसचे डायमंड वगैरे किंवा काय काम करायचं असेल त्याची तुम्ही क्वेरी करू शकता. नंबर तुम्हाला दिला. तर हेच होते सिद्धिविनायक आर्ट. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो सिद्धिविनायक आर्ट्स रोकी भाईंदरमध्ये सर्वात मोठा असा घरगुती गणपतीचा वर्कशॉप आहे. सुंदर सुंदर मूर्त्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. 6,000 ते 7,000 घरगुती गणपती मूर्त्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यांचा दुसरा वर्कशॉप आहे मीरा रोडचा, तोही आपण कव्हर केला आहे. तिकडे जाऊन तुम्ही मूर्त्या पाहू शकता. मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध असे घरगुती गणपती तुम्हाला पाहिजे असतील तर याच ठिकाणी भेटतील. खूप युनिक युनिक पॅटर्नच्या मूर्त्या तुम्हाला भेटतील. डायमंड पासून युनिक युनिक फेटे वगैरे तुम्ही पाहिले असतील. त्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओमध्ये कमेंट करा कोणत्या मूर्त्या तुम्हाला आवडल्या. आणि काही क्वेरी असतील तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला मी दिला आहे. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.